जय शिवराय मित्रांनो. आज सकाळपासून काय ब्लॉग काढायला टाईम नव्हता, कारण की आपल्या मागे चालू होतं पेरणीची कामं. बघा ट्रॅक्टर उभं आहे आपल्यासमोर. आपण ते खाल्ला लिंब दिसतो का, ते बघा ते खाल्ला लिंब तर इतकं पेरलेलं आहे. त्याच्यामुळं आपलं सकाळपासून आज काही ब्लॉग काढलाच नाही आपण. तर आता ब्लॉगची स्टार्टिंग केली. तर बघू शकता आपलं आता राहिलेलं इथं. इथून ते इतकंच म्हणजे 2 तास राहिले. बी संपलं होतं, ट्रॅक्टर आलं होतं बी टाकायला. आता बी टाकून घेतलं. आता ट्रॅक्टर जाईल, आपण पण लगेच झालेलं आहे आपलं. आता आपल्याला दुसरीकडे जायचं आहे. इथं जवळपास आज 7 एकर रान झालेलं आहे आपलं. आणखीन आपलं बरंचसं होईल. आपण थोडं उशिरा लागलं होतं, आज पहिला दिवस आहे आपला पेरणीचा त्याच्यामुळं. तर बघू शकता, चला लागतं कामाला. काम केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला, कारण की ट्रॅक्टर उभा राहून जमत नसतं. आणि बघा पावसाने रस्ते कसे झालेले आहेत, तर एकदम सगळं चिखल 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 बघा. बघू शकता आपण इथलं पण पेरून घेतलो आणि चाललंय. हे बघा इथलं 1.5 एकर पेरला आपण आत्ता, आणि ट्रॅक्टर बाहेर काढला आणि लगेच चाललो. बघा वाटावर असलेलं रान आपण सोडत नाही. चाला उद्या परत इथंच यावं लागतं, मग त्याच्यापुढं आजच आणलेलं परवडतं ना. बघा इथलं झालं, आता आपण चालू दुसरीकडे. बघा तर आपण आलेलो इथे. आता इथे जवळपास आपल्याला 3 एकर पेरायचं. आता वाजले 5:30, म्हणजे याचा अंधार पडणार आहे आपला. हे बघा इथं बॅगी टाकलेले आहेत, जो टप्प्याटप्प्याच्या जागेवर बॅगी टाकून घेतल्या आहेत. चला तर आपल्याला घ्यायचं पेरून. बघू शकता, तर आपल्याला आज ते झालं तिकडं 12.5 एकर झालं आपलं पेरणं, आणि झालं 3, जवळपास 15 एकरान घेतो आपण आज. बघा एखादा एकर राहील ते उद्या घेऊ आपण इथलं. इथं ट्रॅक्टर आणून लावलं आपण. चला आता बिनखत टाकतो, ते तवर येतील, ते यायला टाईम आहे तवर आपणच बिनखत टाकून घेतो आता. बघा तर आपण दिलंय ट्रॅक्टर लावून आणि चाललोय गावात. आणि हे बघू शकता आपण इथं गाडी आहे समोर लावलेली. हा मस्त जेवण केलं आणि चाललोय आता गावात. जेवण केलं ना आता माणूस असं फ्रेश होतं थोडंसं, आणि जेवण नाही केलं का असं काम आळसून जातं. आता किती काम केलं ना काय वाटत नाही. आता जेवण नाही, जेव्हा भूक लागेल तेव्हाच थोडंसं काम करू वाटत नाही माहिती. चला तर आपण चाललेलो गावात. बघा इथलं राहिले, एवढं रान राहिले. आता पडला अंधार. चला बघू शकता आता पेरू इथलं उद्या आपण बांधून घ्या आपलं चाक. हे काही चाक बिंगलं गेलं की बी पडतंय. चला याला घेतलं बांधून. बघा एवढंच राहिले, पण अंधार पडला आता. चला काढतो ट्रॅक्टर बाहेर आपलं. आज सकाळपासून जेवण नाही माहिती का. आता घरी जाऊन जेवायचं पहिले. असं डोकं धुवायलंय, डोकं आणि कंबर दुखायला डायरेक्ट आज तुफानमध्ये कंबर दुखायची माहिती. आणि आपलं सीट कवर पण फाटलं.
हालत बघून तर तुम्हाला समजलं असं एवढं अशी कंबर आणि ते दुखायला माहिती का सांगू शकत नाही आता. आणि तुम्हाला मी काय म्हणलं होतो आपलं डिझेल इथपर्यंत जाणार आहे आज बघा तिथपर्यंतच गेलो. माहिती असतं आपल्याला किती होईल रान म्हणून. चला तर चाललोय आता मी घरी. सुमसाम रास्ते से जा रहा हूँ, डर नहीं लगता मेरे को.